एक असा काळ जेव्हा स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक एका अज्ञात भीतीच्या छायेखाली वावरत होते. संपूर्ण ब्रह्मांड विनाशाच्या उंबरठ्यावर उभे होते. कल्पना करा, स्वर्गातील देवराज इंद्र, ज्यांच्याकडे अफाट सत्ता होती, ते अचानक असहाय्य झाले होते. देवांचे तेज नष्ट झाले होते. दानव त्यांच्यावर वरचढ ठरत होते. सर्वत्र फक्त हाहाकार माजला होता. सृष्टीचे संतुलन बिघडले होते. कोणत्याही क्षणी हे जग नष्ट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या महाविनाशापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग उरला होता. आणि तो मार्ग इतका भयंकर आणि धोकादायक होता की देव आणि दानव दोघांनाही एकमेकांचे शत्रू असूनही एकत्र यावे लागले. तो मार्ग होता समुद्र मंथन. अथांग आणि गूढ अशा क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरले. मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी बनवण्यात आली. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव उभे राहिले. सगळ्यांच्या मनात एकच आशा होती, अमृत. समुद्रमंथनातून अमृत बाहेर येईल आणि ते प्राशन करून आपण अमर होऊ, हीच सर्वांची इच्छा होती. समुद्रमंथन सुरू झाले. वासुकी नागाच्या शरीराला ओढले जाऊ लागले. समुद्रातून प्रचंड लाटा उसळू लागल्या. सगळीकडे एकच कल्लोळ माजला. पण सर्वांच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध घडले. ज्या अमृताची देव आणि दानव आतुरतेने वाट पाहत होते, ते अमृत बाहेर आलेच नाही. त्याऐवजी समुद्राच्या त्या खोल आणि अंधाऱ्या गर्भातून एक असा भयानक पदार्थ बाहेर आला, ज्याने संपूर्ण विश्वाची झोप उडवली. तो होता हलाहल नावाचा अत्यंत ज्वलनशील आणि प्राणघातक विष. हे विष इतके भयानक होते की त्याचा एक थेंब जरी पृथ्वीवर पडला असता तरी संपूर्ण सृष्टी क्षणार्धात जळून खाक झाली असती. त्या विषाच्या नुसत्या वाफेने देवांचे आणि दानवांचे शरीर काळे पडू लागले. स्वर्गात हाहाकार माजला. पृथ्वीवरील झाडे, प्राणी, नद्या सर्व काही जळू लागले. जे अमृत शोधायला गेले होते त्यांच्यासमोर आता साक्षात मृत्यू उभा होता. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र सगळेच हतबल झाले. या भयानक हलाहल विषाला कोण नष्ट करू शकणार? या विश्वाला कोण वाचवणार? तेव्हा सर्वांना एकाच शक्तीची आठवण झाली. एक अशी शक्ती जी जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आहे. एक अशी शक्ती जी कैलासाच्या बर्फाळ शिखरांवर शांतपणे डोळे मिटून बसली आहे. देव आणि दानव जीवाच्या आकांताने कैलास पर्वताकडे धावले. तिथे भगवान शिवशंकर अत्यंत शांत मुद्रेत ध्यानात मग्न होते. जगातील सर्व कोलाहलापासून दूर, अत्यंत शांत आणि निर्मळ. देवांनी टाहो फोडला. हे महादेवा, त्राहिमाम, त्राहिमाम. या सृष्टीला वाचवा प्रभू. हलाहल विषाने संपूर्ण जग भस्मसात व्हायला लागले आहे. आता फक्त तुम्हीच आमचे रक्षण करू शकता. भोळेनाथ, नावाप्रमाणेच अत्यंत भोळे आणि करुणासागर. जेव्हा त्यांनी पाहिले की आपली मुले, आपली सृष्टी संकटात आहे, तेव्हा ते एका क्षणाचाही विलंब न लावता उठून उभे राहिले. ते थेट क्षीरसागराच्या किनारी पोहोचले. त्यांच्यासमोर तो भयानक हलाहलाचा ढीग होता, ज्यातून निघणाऱ्या ज्वालांनी आकाश लालभडक झाले होते. महादेवाने कोणतेही आढेवेढे न घेता, स्वतःच्या जीवाचा विचार न करता ते सर्व भयानक विष आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले. देव, दानव, यक्ष, गंधर्व सगळे श्वास रोखून पाहत होते. महादेवाने ती विषाची ओंजळ आपल्या ओठांना लावली आणि ते भयंकर हलाहल विष ते पिऊन गेले. पण इथेच एक खूप मोठी घटना घडली. महादेवांनी ते विष प्राशंतर केले, पण ते विष जर त्यांच्या पोटात गेले असते तर महादेवांच्या उदरात असलेल्या संपूर्ण ब्रह्मांडाचा विनाश झाला असता. ही गोष्ट माता पार्वतीला समजली. आपल्या पतीवर आणि संपूर्ण जगावर आलेले हे संकट पाहून माता पार्वती तिथे धावत आल्या. त्यांनी क्षणार्धात महादेवांचा कंठ म्हणजेच गळा आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवला. माता पार्वतीच्या त्या स्पर्शामुळे आणि त्यांच्या अद्भुत शक्तीमुळे ते भयंकर विष महादेवांच्या गळ्यातच अडकून राहिले. ते विष ना पोटात गेले ना बाहेर आले. त्या विषाचा दाह इतका भयंकर होता की महादेवांचा संपूर्ण गळा निळा पडून गेला. आणि त्याच क्षणापासून संपूर्ण जग महादेवाला नीलकंठ या नावाने ओळखू लागले. सृष्टी तर वाचली. हलाहल विषाचा धोका टळला. पण त्या विषाची उष्णता आणि दाह इतका प्रचंड होता की महादेवांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली. त्यांच्या शरीरातून प्रचंड उष्णता बाहेर पडू लागली. त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. ही वेळ साधीसुधी नव्हती. हा तोच काळ होता ज्याला आपण हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना म्हणतो. महादेवांच्या अंगाचा दाह कमी करण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी सर्व देवांनी मिळून त्यांच्यावर थंड पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक करण्यास सुरुवात केली. गंगा नदीने स्वतः आपल्या शीतल जलाने महादेवांना स्नान घातले. चंद्राने, जो स्वभावाने अत्यंत शीतल आहे, त्याने महादेवांच्या मस्तकावर जाऊन स्थान ग्रहण केले, जेणेकरून महादेवांच्या डोक्याला थंडावा मिळेल. श्रावण महिन्यातील तो काळ होता जेव्हा आकाशातूनही पर्जन्यवृष्टी होऊ लागली. निसर्गानेही आपल्या लाडक्या महादेवाला शांत करण्यासाठी पावसाच्या रूपानं जलाभिषेक सुरू केला.
पाण्याची सतत धार, बेलाची थंड पाने, दूध, दही, मध या सर्वांचा अभिषेक करून महादेवांच्या शरीरातील तो हलाहल विषाचा दाह शांत करण्यात आला. म्हणूनच महादेवाला श्रावण महिना सर्वात जास्त प्रिय आहे, कारण याच महिन्यात महादेवाने संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी हलाहल विष पचवण्याचा महान त्याग केला होता. आणि याच महिन्यात जगाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर जलाभिषेक केला होता. पण आता प्रश्न पडतो की श्रावण महिन्यात सोमवारचा इतका महत्त्वाचा का मानला जातो? महादेवाला सोमवार का प्रिय आहे? यामागेही एक अत्यंत सुंदर आणि गूढ कथा आहे. सोमवार हा सोम म्हणजेच चंद्राचा वार मानला जातो. जेव्हा महादेवांनी विषप्राशन केले होते तेव्हा त्यांच्या शरीराची आग शांत करण्यासाठी चंद्रदेवाने महादेवांच्या मस्तकावर विराजमान होण्याची विनंती केली होती. चंद्राच्या शीतलतेमुळे महादेवांना खूप मोठा दिलासा मिळाला होता. चंद्राच्या या भक्तीवर महादेव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी चंद्राला आपल्या मस्तकावर कायमचे स्थान दिले आणि त्याला चंद्रशेखर हे नाव प्राप्त झाले. महादेवांनी चंद्राला वरदान दिले की जो कोणी तुझ्या वारी म्हणजेच सोमवारी माझी पूजा करेल, जल आणि बेलपत्र वाहील, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे मी स्वतः दूर करेन आणि त्याचे जीवन शीतल, शांत आणि सुखी करेन. म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवार हा शिवभक्तांसाठी कोणत्याही मोठ्या सणापेक्षा कमी नसतो. पण श्रावण महिना महादेवाला प्रिय असण्याचे हे एकमेव कारण नाहीये. यामागे आणखी एक अत्यंत भावनिक आणि प्रेमाची कथा दडलेली आहे. ती कथा आहे माता पार्वतीच्या तपस्येची. तुम्हाला माहीत असेलच की माता पार्वती या पूर्वजन्मी राजा दक्ष यांच्या कन्या सती होत्या. सती देवीने महादेवांशी विवाह केला होता, पण राजा दक्षाने महादेवांचा घोर अपमान केल्यामुळे सती देवीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःचे प्राण त्यागले होते. जेव्हा सती देवीचे निधन झाले तेव्हा महादेव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ते जगापासून विरक्त होऊन पुन्हा एकदा घोर तपस्येत लीन झाले. त्यांनी सर्व मोह, माया आणि नाती तोडून टाकली. दुसरीकडे सतीदेवीने पर्वतराज हिमालय आणि माता मैनावती यांच्या पोटी पार्वती म्हणून दुसरा जन्म घेतला. जन्मापासूनच पार्वतीच्या मनात फक्त आणि फक्त महादेवांविषयी अथांग प्रेम आणि भक्ती होती. जेव्हा पार्वती वयात आली तेव्हा तिने ठरवले की ती विवाह करेल तर फक्त महादेवांशीच. पण महादेव तर घोर तपस्येत मग्न होते. त्यांच्यापर्यंत पोहोचणे किंवा त्यांचे मन जिंकणे ही साधी गोष्ट नव्हती. तेव्हा माता पार्वतीने एक अत्यंत कठीण मार्ग निवडला. तिने जंगलात जाऊन महादेवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या सुरू केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता पार्वती एका जागी बसून ओम नमः शिवायचा जप करत राहिली. सुरुवातीला तिने फळे खाऊन तपस्या केली. त्यानंतर तिने फक्त झाडांची पाने आणि बेलपत्र खाऊन जगणे सुरू केले. पण तिची तपस्या इतकी कठोर होत गेली की तिने पाने खाणेही सोडून दिले. त्यामुळे तिला अपर्णा हे नाव पडले. अन्न, पाणी सोडून केवळ हवेवर पार्वती हजारो वर्षे तपस्या करत होती. तिचे शरीर कृश झाले होते, पण महादेवाला मिळवण्याचा तिचा निश्चय मात्र हिमालयासारखा अढळ होता. अखेर पार्वतीच्या या अथांग प्रेमाने आणि कठोर तपस्येने महादेवांचे ध्यान भंग झाले. महादेवांचे हृदय पिळवटून निघाले. ते पार्वतीच्या तपस्येवर अत्यंत प्रसन्न झाले. ज्या दिवशी महादेवाने माता पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि तिला दर्शन दिले, तो दिवस कोणता होता माहीत आहे? तो पवित्र महिना होता श्रावण, आणि तो दिवस होता श्रावण शुक्ल तृतीया. श्रावण महिन्यातच माता पार्वतीने महादेवाला प्राप्त केले. हे दोन जीव जे जन्मोजन्मीसाठी एक झाले त्यांचे मिलन याच श्रावण महिन्यात निश्चित झाले. म्हणूनच महादेवाला श्रावण महिना इतका प्रिय आहे. हा महिना केवळ भक्तीचा नाही तर प्रेमाचा, त्यागाचा आणि समर्पणाचा महिना आहे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केल्याने केवळ महादेवच नाही तर माता पार्वतीचाही अखंड आशीर्वाद प्राप्त होतो. जो भक्त या महिन्यात महादेवाच्या पिंडीवर एक जरी बिल्वपत्र, बेलपत्र आणि तांब्याभर शुद्ध जल अर्पण करतो त्याच्यावर भोलेनाथ त्वरित प्रसन्न होतात. बेलपत्राचे 3 पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण हे त्रिदळ महादेवाला वाहतो तेव्हा आपल्या पूर्वजन्माची आणि या जन्माची सर्व पापे नष्ट होतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा शिवतत्वाने भारलेला असतो. निसर्ग स्वतः हिरवा शालू नेसून महादेवाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. रिमझिम पडणारा पाऊस हा जणू महादेवावर निसर्गाने केलेला जलाभिषेकच असतो. या संपूर्ण महिन्यात महादेवाचे भक्त अनवाणी पायांनी खांद्यावर कावड घेऊन शेकडो किलोमीटर चालत जाऊन गंगेचे पवित्र जल महादेवाला अर्पण करतात. त्यांच्या मुखात फक्त एकच गजर असतो, बम बम भोले, हर हर महादेव. ही फक्त एक कथा नाही तर हा एक जिवंत अनुभव आहे. आजही जेव्हा तुम्ही एखाद्या शिवमंदिरात जाऊन पिंडीवर पाणी वाहता तेव्हा डोळे मिटून त्या क्षणाची आठवण करा. जेव्हा संपूर्ण जग जळून खाक होत होतं तेव्हा या भोळ्या सांबानं हलाहल विष पिऊन आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. त्यांच्या त्या निळ्या पडलेल्या कंठाची आठवण करा.
त्या वेदनेची आठवण करा आणि मग अत्यंत कृतज्ञतापूर्वक प्रेमाने आणि श्रद्धेने तो पाण्याचा तांब्या पिंडीवर अर्पण करा. जेव्हा तुम्ही खऱ्या श्रद्धेने एक थेंब पाणी जरी महादेवाला वाहता तेव्हा ते पाणी थेट त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते. तुमची कोणतीही अडचण असो, कितीही मोठे संकट असो, श्रावण महिन्यातील तुमची एक छोटीशी प्रार्थनाही महादेव कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. कारण तो देव असा आहे ज्याला सोन्याचांदीचे दागिने नकोत, 56 भोग नकोत, 56 भोग नकोत. त्याला फक्त तुमची शुद्ध भक्ती आणि प्रेमाचे 2 अश्रू पुरेसे आहेत. म्हणूनच येणाऱ्या या पवित्र श्रावण महिन्याचे आपण सर्वांनी अगदी मनापासून स्वागत करूया. श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करून देवांचे देव महादेव आणि जगन्माता पार्वतीची मनोभावे पूजा करूया. त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व हलाहल म्हणजेच सर्व दुःखे नष्ट होवोत आणि तुमच्या आयुष्यात अमृतासमान सुख, शांती आणि समृद्धी येवो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.